हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. थोडा फॅनचा आवाज येतो कारण ऊन भरपूर आहे त्यामुळे गरमी होते म्हणून फॅन लावला आहे. आता आम्ही करतोय पॅकिंग. चाललोय पुणेला. उद्या यूट्यूबचा इव्हेंट आहे. सोबतच आमचं असं होतं की चला नरेंद्रांची पण इच्छा होती की एक तर पहिली आपण रोड ट्रिप छान मोठी करूया तसं, आणि ते कित्येक दिवस पेंडिंग पडत होतं आणि आता लकीली याच्या निमित्ताने हे सगळं प्लॅन होतं आहे. काय झालं ओके. तर आता आम्ही पॅकिंग करतोय. मी घर सगळं आवरून घेतलेलं आहे, स्वच्छ सगळं करून घेतलं घर. आता फक्त पॅकिंग करायचं आहे. आमचं सगळं आवरलंय. मी तर आपला हा एक टॉप घातलाय आणि घरातलीच एक पॅन्ट घातली. मी नंतर दाखवते, नंतर नाही आताच दाखवते. दिसतीये ही घरातली माझी ब्लॅक कलरची पॅन्ट आहे. तुम्ही बघत असालच व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा. तर मी तीच वेअर केले कारण का मला आता जाताना निवांत जायचं होतं. मला जीन्स किंवा असं कुठलंही टाईट ड्रेसेस वगैरे नाही घालायचे. राजनंदिनीला पण अगदीच बेसिक कॉटनचं शर्ट घरातलं घातलं आहे आणि नॉर्मल पॅन्ट, कारण प्रवास लांबचा आहे पुण्याचा. आणि पडशील बाळा, पडशील ना. लांबचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे दगदग नको, निवांत जायचं असं आमचं सगळं चाललं आहे. आणि आता यावेळेस पहिल्यांदा असं होतं की 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर घेऊन आम्ही चाललो आहे पुण्याला. आणि माझी फ्रेंड एक आहे. आधी आम्ही प्लॅन केलं होतं की हॉटेललाच राहायचं. हॉटेल्स 2-3 दिवस झाले आम्ही बघत होतो. राजनंदिनी पडशील बाळा. 2-3 दिवस झाले आम्ही हॉटेलचं बघत होतो. नरेंद्रनी काल बरेचसे हॉटेल्स मला पाठवलेले चेक करायला. आणि त्यानंतर असं झालं की माझी एक मैत्रीण आहे, ती तिथे बरेच वर्ष झाली आणि मला माहीत होतं की ती विमाननगर एरियामध्येच राहायची ॲक्च्युली आधी. आत्ता ती चेंज झालं तिचं लोकेशन. आणि ते जे हॉटेल आहे जिथे आमचं इव्हेंट आहे तर ते विमाननगर एरियातच आहे. त्यामुळे मग म्हटलं की तिला विचारूया, तिला माहीत असेल आणि ती ज्या फील्डमध्ये काम करते तर तिला त्यांचे इव्हेंट्स पण असतात इकडे तिकडे. सो विचारूयात म्हणलं आपण हॉटेलबद्दल तिला. तर ती मला म्हणायला लागली की अरे मी असताना तू हॉटेलवरती राहणार काय. मग परत विचार केला, नरेंद्रांशी बोलले. नरेंद्रांची तिची ओळख आहेच. प्लस ऑलरेडी आम्ही जेव्हा शिमला मनालीला गेलो होतो तेव्हा तिच्याकडे राहिलो होतो. जे जुने ब्लॉग्स पाहतात त्यांना माहीत असेल ती कोण आहे. आम्ही पुण्यात राहिलेलो तिच्याकडे एक दिवस आणि मग तिथून पहाटेच्या आमच्या फ्लाईटने गेलो होतो आम्ही. काय झालं ग, ती नको घाला, तेवढी मोठी नको तिला, अगदी साधी तीच घाला, साधीच घाला तिला, नको अगदी हलका फुलकत जाऊयात. तर येस आता पॅकिंग करतोय आणि जाऊ तिच्याकडे. उद्या इव्हेंट करून मग पुढचं असं प्लॅन काही नाही आहे काय करायचं. पुणेकच तुम्ही कोणी असाल तर मला नक्की सांगा की काय म्हणजे सारसबाग वगैरे या हे जे वेल नोन प्लेसेस आहेत त्यापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे तर ते मला सांगा पाहण्यासारखं वगैरे. तर चलो आता पॅकिंग करून घेतो. जरी 2 दिवसांसाठी जायचं असेल तरी 4-5 दिवसांचे कपडे मी सहज नेते. कारण माझं असं असतं की अरे इमर्जन्सी लागलं तर, अरे कुठे डाग पडला, कुठे काय खायचं वगैरे पडलं लागलं तर काय करायचं, म्हणून मी असं एक्स्ट्रा पेअर्स घेत असते. त्यामुळे माझी खूप मोठी बॅग होते नेहमी प्रवासाला जाताना. आम्हाला जवळजवळ 1 तास झाला है ना, 1 तास झाला बरोबर. आणि लवकर निघायचं होतं पण आपलं म्हणण्यापेक्षा माझं असंच आहे, जातानाचीच गडबड गोंधळ चालू असतोय. आणि मला घर सगळं आवरूनच निघायचं होतं. त्यामुळे सगळे स्वच्छता आणि रात्री नेमकंच झालं की पाणी संपलं होतं. त्यामुळे मग बाकीचं कपडे धुणं हे ते सगळं राहिलेलं. या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या म्हणजे आल्यावरती ना ताप नको असतोय मला कुठला, म्हणून मी म्हटलं आवरून जाऊयात सगळं. आता निघालोय. 6-7 तास तरी लागतील पुण्याला जायला इथून. आणि मला वाटतं 8-9 तरी वाजणार आम्हाला जायला. आता बाहेर थोडंसं जेवण काहीतरी करू आम्ही आणि तिथून पुढे मग पुढच्या गोष्टी. राजनंदिनीची डॉल इथंच आहे, गाडीतनं काढणार. असं ते बरं झालं राहिली ते तिला खेळायला. बरं ती झोपली आता राजनंदिनी, हळू चला. तर ही राजनंदिनी झोपली आता. जरासं पुढे आलो आणि ती झोपली. नेमकं टायमिंग झालं होतं झोपायचं. तर चलो आता बघू पुढे काय 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 ॲडव्हेंचर्स ट्रिप होते आमची. कारण खूप दिवस चाललेलं आमचं की ट्रिपला जायचं आहे असं छान या ह्याच्या निमित्तानं. तर होतंय सगळं. बघू कसं काय काय प्लॅन असं फिक्स काही नाही आहे. कुठे काय खायचंय, काय खायचं नाही, सॉरी खायचं सुद्धा लागलं. कुठे फिरायचंय काय. आता फक्त आज पोहोचायचं, आराम करायचं, उद्याचं इव्हेंट अटेंड करायचा, देन मग बघायचं आहे की काय काय करायचं, कुठे जायचं. असं फिक्स काय केलेलं नाही आहे. त्यामुळे मी निघताना तोंडाला काय लावलेलं पण नाही, तशीच बाहेर पडली. तर आम्ही आता जेवायला एका ठिकाणी थांबलो होतो. मला आधी बाहेर असं वाटत होतं की नसेल चांगलं त्यांच्या इथे,
बट आतमध्ये जाऊन बसल्यावरती पण नरेंद्रना म्हणत होते आपण बहुतेक शेजारच्या तिथे जायला हवं होतं. बट उशीर पण होणार होता म्हणून मग आम्ही म्हणलं की ठीक आहे असू दे आता इथेच जेवूयात. आणि लकीली खूप छान जेवण होतं, खूप छान. आणि ते काका पण चांगले होते, जे पण सांगितलं की लगेच आणून द्यायचे. आणि अशी काही काही असतात ना काही काही ठिकाणी चिडचिड वगैरे करतात, तसं नाही, एकदम छान होते ते. तर जेवण मस्त पोटभर केलं आणि आता आम्ही निघालोय पुन्हा. अजून खूप वेळ आहे प्रवास आमचा. आता असं वाटतं की यार जरासं लवकर निघालो असतं तर बरं झालं असतं. नरेंद्र बिचारे सगळं आवरून लवकर तयार झाले होते, माझ्यामुळेच लेट झाला. राशनदिनी तुला आवडलं जेवण? इकडे बघ, आवडलं तुला जेवण? नो येस. राशनदिनी पण जेवली छान आवडीनं. आणि बरेच जण तुम्ही विचारताय ना राजनंदिनी अजून बोलते की नाही बोलते. ती आता तर बोलायला सुरू केले तिने, म्हणजे 3 वर्षात तर बऱ्यापैकी मुलं बोलतात, पण ती आता 3 वर्षाची होईल नेक्स्ट मंथमध्ये. पण काही काही मुलं उशिराने बोलतात. मी डॉक्टरांना वगैरे सगळ्यांना भेटून सगळं झालं आणि हेच सांगितले आता मुलांचं आजकाल थोडंसं बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी उशिरा होत आहेत. आणि आता राजनंदिनी पहिल्यापेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट आहे तिच्यात. बरेच शब्द वगैरे बोलायला लागले आता, हळूहळू ती बोलतीये, त्यामुळे टेन्शन काही नाही आहे. सो म्हणजे मला वाटतं गेल्या आठवड्यात खूप जणींनी विचारलेलं मला की राजनंदिनी बोलते का, तर येस हळूहळू बोलायला लागले. तिला समजतंय सगळ्या गोष्टी आहेत. तिला ॲक्च्युली आईस्क्रीम दिसलं होतं, ते हवं होतं, मी दिलं नाही म्हणून ती रडली आता थोडा वेळ. त्या हॉटेलमधून बाहेर पडताना बरोबर दारात, हे हॉटेलवाले पण एकदम चालाक असतात, दारातच बरोबर आईस्क्रीम ठेवतात, ते तिला आम्ही दिलं नाही. बाबू आणि डॉल पण आणले आम्ही सोबत. ये आता मी खेड शिवापूरच्या इथे जवळ आलोय. राजनंदिनी निघाल्यापासून खूप शांत होती, खूप शांत बसलेली. आणि जसं आम्ही चहा पिण्यासाठी उतरलो ना तशी मॅडम लगेच खुश झाली. तिथे तिला कॅडबरी दिसली, पण तिचं मी असं माइंड डायव्हर्ट केलं आणि मग तिथे कंदी पेढे घ्यायचे होते. बरेच दिवस इच्छा होती खायची आणि मेन साताऱ्यात ते छान भेटतात, म्हणलं इथंच घेऊयात. आणि तिथे मग म्हणलं लॉलीपॉप घेतले ना. पहिल्यांदा मॅडमने आमच्या लॉलीपॉप खाल्लाय, इतकं चुस्की घेत 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 खाल्लं तिनं. आणि आता बघा एकदम मूड फ्रेश झालं तिचा. काय ग अजून पाहिजे? एक पेढा खाऊन झालाय, आता अजून पेढा पाहिजे. थांबा. आणि आता पाऊस पडायला लागला इथे. पहिल्यांदाच असं आहे की मी गाडीत, म्हणजे आमच्या गाडीत बसले आणि पाऊस पडतोय. पोहोचायला काय एवढं हे नाहीये, पण तिथून जर ट्रॅफिक असेल तर थोडा उशीर होणार मला. जस्ट आम्ही एक अर्धा तास झाला आम्ही इथून पोहोचलोय. नाही तर बरोबर 8 वाजता पुण्यात पोहोचलो. 6 तास लागले एक्झॅक्टली. 6 तास बरोबर ना नरेंद्र? 6 तासातले पण आपण जेवायला मध्ये थांबलो होतो, त्यात अर्धा पाऊण तास गेला. जेवायला आणि चहा हे पकडून अर्धा पाऊण तास पकडा, म्हणजे जवळजवळ 5.5 तासात नरेंद्रनी आणलं तिथून. आणि मध्ये मध्ये थोडंसं टोल नाक्याच्या इथे वगैरे थोडाफार वेळ आमचा गेला. आणि येस फायनली येऊन पोहोचलो. आणि इथे आल्यावरती फ्रेंडकडे आले माझ्या, आणि तिला आधी बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, आहे ती आता आतमध्ये आहे जो कॉल चालू आहे. तर इथे ना मस्त वाटायला लागलं, एकदम फ्रेश. म्हणजे मला आधी सुरुवातीला कुठे जायचं म्हणलं ना की थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं. तसं हिच्यासोबत मी आधी राहिले वगैरे काय नाही तसा प्रॉब्लेम, बट कुठंतरी दुसऱ्या रूमवरती वगैरे राहणं दुसऱ्यांच्या घरी थोडंसं हे होतं. पण इथे आल्यावरती खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे घरात, त्यामुळे छान वाटायला निवांत एकदम. आता उद्या परवाचा प्लॅन काय माहीत नाही आमचा. सो आत्ता इथे तरी सध्या उद्याचं इव्हेंट झाल्यानंतरचं बघू काय काय पुढे आहे ते. आम्ही आता मस्त आराम करणार, कारण बसून बसून पाठ पूर्ण केली आहे. आणि जेवण तर बाहेरूनच ऑर्डर केलं, ती स्वतः बनवतो म्हणत होती मला, पण म्हटलं नको, ती पण ऑफिसला जाते, आल्यावरती तिला परत आमचं बनवायला लागणार वगैरे, म्हणून मी म्हटलं की आपण मागूयात बाहेरून. स्वतः जेवण येईल, जेवणार आणि छान गप्पा मारत मग झोपणार. आणि उद्या सकाळी लवकर आवरून मला जायचं आहे इव्हेंटला. तर स्टे ट्यून. मला अपेक्षित नव्हतं ही मुलगी अशी एकदम निवांत राहील, तेवढी एकदम निवांत इथे एन्जॉय करायला लागले. हे पिलो, अय्यो राजनंदिनी अय्यो होय, काय आहे दाखव म्हणाला. हे बघ लगेच कुणासाठी आहे, कुणासाठी ड्रेस आहे बघ. गेली, तुला वाटलं खाऊ आहे त्याच्यात,
तिला कुठलाही पिशवा वाटलं की खाऊच वाटते. ही बघा, मला वाटलं नव्हतं ही एवढी निवांत राहील पोरगी. आल्यापासून 1-2 मिनटं माझ्याजवळ बसलेली, जसं की हिनं मस्तपैकी एक तिला बिस्किट दिलं तेव्हापासून ती निवांत झाले. राजनंदिनी ती खरेच अशी हे करत नाही, कुठं राहत नाही, माझ्याजवळच बसते अशी, कुठं कुणाबरोबर खेळत नाही, कुठं हे करत नाही. कोवाडला जरा जरा राहते अशी, पण जास्त आता गेलेले ना मी, ती माझ्याच अशी अंगावरच बसलेली, खूप वेळ अंगावर बसलेली. आणि मी जाईन तिथे, मला आता इतकं बरं, मी तेच म्हणायला लागले नरेन, मला लय पॉझिटिव्ह वाटायला लागलंय. ही पोरगी की नाही एवढं म्हणजे 2 मिनटच बसलेली बघ ती, तेव्हापासून खेळायला लागली तिची ती. खरंच पॉझिटिव्ह वाईब्स आहेत घरात तुझ्या, खरंच. ते आहेच ग अगं, तुझ्यामुळेच आहेत ना ऑब्विसली. ऐ ऐ हे बघ 3 आता जूनमध्ये 23 जूनला 3 वर्षाची होईल. ड्रेस वाव, खुश झाली. तिला देऊ घालायला, देऊ काय? तिची आणि लई नाटकं आहेत आजकाल घालायला, माहिती आहे. आवडीचे सगळे ड्रेसेस घालते, असं काय पण घालत नाही, दिलीस की ते घालत नाही. तिचं मन नसेल तर ते घालतच नाही, मग दुसरं 3-4 ड्रेस काढून दाखवावे लागतात, मग ती हे करते. मस्त आहे ग ड्रेस, छान आहे कलर, त्याच्याकडे पिवळा कलर नाही आहे ना, एकच आहे वाटतं. बसते बरोबर, परफेक्ट आणलेस उलट, कारण मी 1-2 आणून ठेवलं तर सेल झाल्यात. छान आहे, घाल्यात. मी पण बरेचसे स्कर्टचे घेतलेत. आता रात्रीचे जवळजवळ 11 वाजत आलेत आणि हिला इथे बाल्कनीमध्ये खेळायचं आहे. चला ड्रेस चेंज करूया. राजनंदिनी चला फ्रेश हो, चल. आल्यापासून ती एवढी खेळती आहे की तिला कपडेसुद्धा चेंज करायचे नाही आहेत. आल्यापासून ती एवढी खुश, इतकी एक्सायटेड झाली आहे ना की तिला कपडे चेंज करायचे नाही, तिला काहीच करायचं नाही, ती फक्त इकडून तिकडून खेळतीये. मला मात्र उठ 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 इकडे, छी 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 छी, चल चल. मी मात्र जाम कंटाळी, आता झोप आली, मला सकाळी लवकर जायचं, पण हिचं काय चाललंय बघा. मी जाऊ. प्रवासामुळे खूप थकवा आला होता, पण राजनंदिनी काही झोपत नव्हती, ती 1 वाजता झोपली. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.